मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणार। दुपारी 2 वाजता राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडणार। अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांकडे अर्थसंकल्पाची जबाबदारी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त। टीम इंडियाची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 7 धावांनी रोमहर्षक विजय। इंग्लंडच्या जॅकब बेथलची शानदार शतकी खेळी व्यर्थ। महाराष्ट्रातून 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपाकडून तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर। मवियाकडून शरद पवार, शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर। अमित शहांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा तर निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा देत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करणार, सूत्रांची माहिती। PSR विमान कंपनीच्या मालकाची CID कडून चौकशी। पुण्यातील CID कार्यालयामध्ये VK सिंगची 8.5 तास चौकशी। जय पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरूनही चौकशी झाल्याची माहिती। केवळ लष्करी संघर्षाने कोणताही प्रश्न सुटू शकत नाही। शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना आमचं समर्थन। लवकरच युद्ध थांबवा। इराण-इस्रायल युद्धावरती पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। भारतीय हवाई दलाचं सुकोई विमान रडारवरून बेपत्ता। हवाई दलाच्या विशेष पथकाकडून युद्ध पातळीवर तपास सुरू। गुवाहाटी संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती। जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर युद्धाचा परिणाम तात्पुरता। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक विस्कळीत झाल्यानं किमती वाढल्या। जागतिक तेलाचा साठा हा मुबलक प्रमाणात राहील, अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांकडून स्पष्ट। धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। लवकरच विधान भवनामध्ये कायदा पारित होणार। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। नवी मुंबईच्या कोपरखैरणेत कोचिंग क्लासेसचा स्लॅब कोसळला। एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 11 विद्यार्थी जखमी। विद्या सोसायटीतील पहिल्या मजल्यावर सुरू होता क्लास।